ओम श्री गणेशाय नमः। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेषिति यत्र दत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतर प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णप्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तयन् नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीगणेशाय नमः। पद्मामणेहो पुरुषोत्तमा सच्चिदानंद परिब्रह्मा तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगून कामा पुरविले पर्याता माझ्या अंतरी पुनश्चिष्ठा उदेली दुसरी म्हणून ती जोडिले करी तुम्हा श्रीहरी विनविते अधिक मासा माझी पंचपर्व कोणती कैसी पाळजे मानवे काय फळ लाभते परवे ते अवघेमध्ये सांगाजी ऐसे कोणी चक्रपाणी म्हणे प्रिय तुझ लागोरी पंचकर्परव्य अनुष्ठान करुणी सांगतो कर्मी ऐकपा वैधृती विधिपात पौर्णिमासी अमावस्या आणि द्वादशी ही 5 पर्वे अनुक्रमेसी वाढती श्रेष्ठ आहेत। मी साक्षात विष्णू गरुडध्वज वैधृती पर्व संतोषे सहज व्यतिपात योगी धर्मराज तोषपद्मज पौर्णिमेसी अमावस्या पर्वी विशेष पितर पावती संतोष द्वादशी दिनी देवदेवेश ऋषिकेश संतोषे वैधृती पर्वी जय पै मर्त्य कर्ती स्नानदान होमकृत्य तयासी सर्व वांछिते नित्य मी विष्णू सत्य पुरवितो कमळे सांगू काही येथेची ते पुण्य काही इंद्रादी महादेवासे दुर्लभसे निश्चय धन्य धन्य दिला दुग्ध घृत आणि फलादिक किंचित येथे तिथले जे समस्त होते आनंद फळदाते वैद्युतीचे पुण्य क्षय संकृतावनी अधिक होय निमिषी निमिषी वाढत जाय नाही संशय ए विषय सुपुण्यदायक नित्यविधीचा वैधृती त्याहून अधिक मासीच्या ख्याती इंद्रिय ह्या विषयी तरी कधी बौद्ध प्रचिती आली असे दैतेश्वरे प्रल्हादे स्वांकी अधिक मासी वैधृती की स्वानंदान होमाधिक चांगी कर्मी केली साक्षेपे त्या पुण्यप्रभावे प्रल्हादाप्रद इंद्रतो लादले जगत विश्रुत तैसाच्या अन्यच्या देवता समस्त देवत्व पावले आहेत बा तई अधिक मासी वैधृती परवी स्थानदानादी केले पूर्वी तेनेत्वा देवत्व पावनी मानवी नित्यपूजेला जातात वैधृती योगीच्या दानेसी इंद्रपद लाभदे व्यासी नष्टलेली लक्ष्मी पुन्हा प्राप्त झाली सकळी भृगवंश सूर्यवंशी मानधाता नृपाळ परमार्थिक पुण्यशीळ त्याने इंद्राचे पद सकळ हिरण्या घेतले तेव्हा इंद्रपदच्युत झाला पुढे देवर्षी दया भेटला वैद्युतीचा महिमा कथिला नेमधरला विशेषतेने पुढश्च पाक शासन पूर्वत पावला इंद्राचा मन ऐसे वैधृतीचे महिमान विशेषागुणे विशेष आणि पूर्वी परिमेष्ठिनेने वैधृती योगी केली दाने म्हणून या प्रियदत्कारणे सृष्टी करणे साधले वैधृती पर्वीचा दान महिमा कोण सांगित या सीमा सर्व संवत्सरी ब्रह्मा नवे समर्थ वर्णावया प्रतिमासिकीच्या वैधृती व्रत शर्करा मधुपय किंवा घृत अथवा तिला लड्डू यथोक्त किंवा शुभ नारिकेल फळ दान देणे प्रतिमासी अथवा षोडशे तांबळी तळे आणि षोडशे पुकी फळे एकत्र करून भावबळे दान देणे प्रतिमासी त्याने सर्व सुख मिळवणं अंती लाभते मोक्षतन हे नित्य वैधृती व्रताचे पुण्य कथिले असे साचार परी अधिक मासा माजरी एकच वैधृती केली तरी पूर्वोक्त सर्व पुण्य झडकरी लाभले निर्धारी निश्चय ऐसे सांगून नारायण म्हणे हे व्रत प्रिय तुझ लागुनी हे वैधृती दान महिमा समान संक्षेपक वर्णिले आता व्यतिपात युगीचे फळ सांगे तुझा एक निर्मळ हा युगराज अतिप्रबळ असे ते जाळ सूर्यसमय याचे प्रभावी साक्षात धर्मत्व पाहून त्रैलोकी सर्व जगा लागून वल्लभ पूर्ण झाला चंद्र सूर्याचा संयोगी उत्पत्ती झाली व्यतिपादसी तो प्रकार पूर्वीच तुझसी संपूर्ण कथला असे म्हणून पुनश्च विस्तार आता करीत नाही फार येथील दानाचे मात्र सुंदर समग्र फळ सांगतो दान करता व्यतिपादी धर्मराज पावती प्रीती धन धान्य संतती संपत्ती शुद्ध कीर्ती प्राप्त होय कुरुक्षेत्री स्तुर ग्रहण ठाई दान देता पुण्य जे काही त्याहून अधिक द्वादश गुण आहे व्यतिपादी दान करिता काशी क्षेत्री चक्रतीर्थी मरता ये जे फळा त्याहून अधिक व्यतिपादी दाने निश्चिती मिळत असे इतर सकळ परवी सतत जरी का दिली समस्त आणि व्यतिपादी हेम किंचित दक्षिणासह दिले तरी सर्व परवीच्या सर्व दानावनी व्यतिपादीचे हेमदान महान आणि प्रत्येक वासी ते सर्व होणं शताधिक गुणे वाढते व्यतिपादीचा तपप्रभावे सिभव झाले ऋषी स्वर्गवासी तिच्या शब्दर्पणे कसे पूर्वशी मृत्यू होय रविवारी व्यतिपाद युग ते हैम किंवा धान्य देता चांग अग्निहोत्रा परी सवेग आनंद फळते होते आधीच व्यतिपाद उत्तम त्याहून अधिक मास श्रेष्ठ परम उभयतेचा होता संगम काय पूर्ण वर्णावे भाद्रपदी अमावस्येसी गंगा यमाजी स्नानदानादिकेसी जे फळ पतिले ते अधिक मासी पातनेसी पातदानेसी लाभले प्रियवती पात महायोग की त्रिजगती विख्याता भंग जेथे असे दान देते सांगते धन्य अभ्यंग त्रिलोकी धान्य किंवा किंचित सुवर्ण दान देते पात्री तत्क्षण सर्व परवाहुनी कोटी गुण अधिक पुण्य होय सर्व
प्रातःकाळी स्नान करून नित्यविधी स्नानावा संपूर्ण मग सुपात्र विप्रपाचरण तयाचे पूजन करावे. त्रयोदश संख्या नारिकेळ अथवा रंबा फळे निर्मळ खर्जूर द्राक्ष किंवा रसाळ किंवा अखंड फळे इत्यादीची ज्या ऋतूत पवित्र फळे निर्माण होतं ती त्या काळी यथोक्त पूजनीय साक्षेपे तये सुपत्र विप्रा लागून भक्तिभावे करुणार्पण यथाशक्ती दक्षिणा प्रदान खिचे सांगता सत्यार्थ ऐसे करता व्यतिपादी अनंत पुण्य येता हाती सकळ पापे भस्मवती अग्निसमेत तुळजेवी अतिपे संख्य पापांची राशी की असले पंचमहादोषी तरी ह्या व्यतिपादानेसी तत्काळ मुक्त होतात. अल्पवेचे महापुण्य ऐसे यास मनाही अन्य नारी अथवा असे पुमान लाभ समान दोघांशी ब्राह्मण क्षुद्र वैशूद्र की विलोम जाती इतर सरी सकळी हे निरंतर भक्तिभावे करावे. जयाच्या नाही भक्तिभाव तयासी सर्व कर्मे वाव भक्तिभावेची श्रीमाधव कामनापूर्व प्रवृत्ती भक्तिभाव होता दुरावतेची भगवान सकळी पुरुषार्थाला गुण भावाचे मुख्य कारण असे म्हणून रामे सर्वजनासी भक्तिभाव धरून हृदय यथाशक्ती करता काही सफळ होत सातर वेदिपादी योगी पात्र दान करते अतिपवित्र त्यासी मी होऊन पवित्र मित्र इह परत्र सुखते मदवत करते जे नर मान्य मलमासी काही न करता अन्य केवळ व्यतिपादी ते धान्य धन्य त्रिलोकी अधिक मासी ऐकीचे एका पाता ठाई स्नानांत जे केले काही तत्पुण्याच्या वर्णाविषयी कवणही नाही समर्थ अधिक मासी व्यतिपादी स्वल्प न करता कोणी अनेक पुण्यांचे फलदर्शनी लाभत असे निश्चय या लागी भव भीरु मानवी अधिक मासी व्यतिपाती पर विजय जैशा कैशय स प्रकारे सर्वी दानकी जे विशेष इंदिरेचे व्यतिपदासी फल म्या सक्षमीला कथिले केवळ विस्तारे वर्णन सगळं कोणप्रबळ आहे पा प्रिय आता तुझं लागून पौर्णिमेचे सांगतो पुण्याचे साक्षात कमलास मन प्रतिपूर्ण बसत असे आणि प्रतिभावता विधाता संतोषी सकळ देवता म्हणून राखेकीची कर्मिंत तुझा तुझं मी सहा सांगतो आधी सारुणी स्नान नियम मग स्थावर किंवा जंगम जी सुवर्णदिष्ट होतो उत्तम ते उपप्रतम दान दिजे येत किंचित दान करता अक्षय फळ येते हाता पौर्णिमा व्रते सर्व देवता तृप्त होती निश्चित पौर्णिमा केवळ देवतीर्थ दैविक कर्मे करावी येथ तै सकळ देवता तृप्त जैसे पितर दर्शनादिनी जैसा पितृकार्यार्थ उक्त अमा तैसेच दैविकाविषयी पौर्णिमा म्हणून देथे दान धर्मदिका करता देवता तृप्त होती. अन्य बहुपर्वी नानादाने किंवा स्नाने किंवा उपोषणे किंवा करुण्या चंद्राने कासे श्रमणे व्हाच जरी का एक पौर्णिमे दिवशी स्नानदती केले भावसे तरी सगळं फळ अपेक्षी प्राप्त होतात निश्चय मृत्यूलोके जन्मात स्नानदती करता होतं जी का नानाविध फळे यथोक्त मानवा प्राप्त होतात तिथे सगळे पौर्णिमा दिने एक स्नान मात्रेची पाहुणे देवरुणापासून तत्क्षणी मुक्तता होय साचरा प्रतिदिनी स्नान करावया समर्थन से केंद्रातया तेणे पौर्णिमेचे स्नान सरुणे प्रत्यर्पण करावे जेणे योग्य फळ सफळ वाढणे म्हणजे आपोआप सर्व पर्व स्नानावने पुण्य लाभते निश्चय ऐसे पौर्णिमेचे मही स्मान इंद्रिय कथले तुझं संपूर्ण आता अमावस्येचे गुण सांगतायिक सादर सर्व परवा माझी उत्कृष्ट अमावस्या परवा वशिष्ठ ही पितृगणाला गेरुष्ट करी स्पष्ट पहा क्षीराब्दीचे या ब्रह्मांडने अमावस्या परवा नाही पितृगणाला गेलं हे मुक्ती देते होय निर्धार प्रतिमासी अमावस्येची जेना अन्न पित्रासी पितो पुत्र नव्हे निश्चयचे आणि तत्पिता ही दानवे जैसे शीतकाळी पदार्थ वस्त्रासी किंवा अग्निसहित अथवा मध्याने सुद्धा ग्रंथ जैसा अन्नाव्रत साविती तेवीच नित्य अमावस्येचे पितरेच्छिते श्राद्धासी म्हणून पुत्र त्या दिवशी श्रद्धा दर्शरात कीचे जे प्रतिदर्शी श्राद्ध करते त्याचे पितर तृप्त होती पुत्र पौत्री पशुसंपत्ती भावी इच्छित त्या पुत्रा प्रतिमासात दर्श श्राद्ध न करिता जे मतिमंदतया ब्रह्माती जागत प्राप्तक्षण भेटत असे जरी या मासाच्या दर्शी दिवशी संतर पिले नाही पित्रासी त्यांचे पितर ते मासे केवळ उपवशी असतात म्हणून ते वायसे पक्षी दक्षदात्रषात अतिपीडित ऐसे होत साते सतत विघ्न करीत त्या पुत्रा आणि संतती संपत्ती सकळ निलया नेली तात्काळ एवं वरती पितरांचा बरोबर कोपानाळ भडके बाई म्हणून प्रिय सर्व नरासी प्रत्येक मासे दर्शदिनी स्नानदान जपादिका आणि श्राद्धतर्पण की जे प्रिय आधीच हिरा निर्मळ त्यासी कोंदण हेमंत स्वज्वळ मग त्यापुढे महानगर सकळ मौल्यफोळ होत असे दैवीचा अमादिन महापर्वते अमाधिक मासडता अपूर्व अतिर सर्व पर्वांचा गर्भ जातो सर्व हरुण्या अधिक मासी अमावस्ये दिनी पूर्व करताना दक्षिणी सर्व पर्वीच्या पुण्यकर्माने कोटी गुण फळ लाभे म्हणून प्रिय सकळ मानुष्य अधिक मासी दर्श दिवशी स्नानदान श्रद्धाधिक कर्माचे भावे विशाश्रावे त्याने सगळं पुरुषार्थ अनायसे निश्चय लाभते निश्चित एवं प्रकारे वैकुंठ रमेशकता झाला इतिश्री अधिक मातकथा सा महात्मसार बृहन्नारदीय पद्मधर सचिन श्रद्धा एकचित्र अष्टादशोध्याय घोडा श्री परमेश्वरोत्तमार्पणमस्तु.